निशी, तारीख ठरली हा? आता फोनवरच्या गप्पा कमीच होतील हळूहळू. लग्न दिवाळी नंतरच होईल ना? तेवढी म्हणजे धावपळ होणार नाही ना? मिस्टर बेलसरे, पुन्हा तेच. आपण मिळून सगळं बघून घेऊ, तुम्ही काळजी करू नका. चला, मी मिठाई आणते, सगळ्यांचं तोंड गोड करते. हा, थांबा. निशिता, इकडे. या. निशिता, एंगेजमेंटची तारीख ठरल्याबद्दल खांडेकर कुटुंबाकडनं एक छोटीशी भेटवस्तू. पण याची काय गरज होती? नाही, ऑफकोर्स गरज आहे. पद्मिनी काकू, मला असं वाटतं हे गिफ्ट तुम्ही निशिताला द्यावं. हो ना. घे. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. या. युवराज, हाँ हाँ हाय बाय बाय सॉरी बाय. येतो. ऐक कसला तरी आवाज आला ना आत्ता? इथे रेंटवर एक मुलगा राहतो आमच्याकडे, त्याचाच आवाज आहे. हो, ओके. काय गरज होती हे सगळं करायची? कोणाला एवढी घाई होती? ते दूध पळून जाणार होतं का मी पळून जाणार होते? अगं ते तुला खीर आवडते ना, म्हणून खीर करायला घेतली आणि मालपोहे केले तुझ्यासाठी. आणि तुला मालपोह्यांबरोबर खीर आवडते म्हणून खीर करायला गेलो तर ते. अरे हो, पण तुझ्या हाताला भाजल्यानंतर काय डोंबल करणार होतो का आपण बर्थडे पार्टी? मी म्हणते हे सगळं करायचंच कशाला? करावं कधी कधी दुसऱ्यांच्या आनंदासाठी. करावं ना, पण भान ठेवून जपून करावं. हे असं वेड्यासारखं करायचंय का? हा, ते दुसऱ्यासाठी. दुसऱ्यांसाठी नाही, आपल्या माणसांसाठी. म्हणजे आपल्या टीमसाठी, तारिणी टीम, त्यांच्यासाठी. हो बरोबर आहे. तसंच हे सगळं आवरून पण घ्यावं लागतं ना आपल्या माणसांसाठी. सरक. मी करतो ना, हे बघ मी केले ना, मी हे सगळं आवरून घेतो. तू नको करूस ना प्लीज, ऐक ना. अगं मी करतो ना ते, ऐक ना. मी करतो ना साफ. ओके, मला असं वाटतं आता पुढच्या वेळेला तुम्ही आमच्या घरी या. हो हो, आता तुम्ही एवढं आमंत्रण करताय म्हटल्यावर नक्की हो. मी आमंत्रण कसलं त्यात? आमंत्रण काय करायचे? घर तुमचंच आहे, या कधी या. चला. जपून जा सगळेजण. हं? चल आता मी निघते, मला उशीर होतोय. ए, नाही 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 नाही, हे बघ मला माहिती आहे की खिरीचा प्लॅन फिसकटलाय, पण मी मालपोहे केलेत. प्लीज मालपोहे. काय जास्त वेळ लागणार नाही. हे ऐक ना, बघ मला पटकन. उशीर होतोय. अगं नाही, लगेच होईल. हे बघ केडी. हे घे ना. बरं थांब थांब, खाते मी. छान आहेत की. कुठून आणल्या? आम्ही थांबू. हो नाही निघूया ना ताई. आम्ही येतो. काय गरज होती काकू? साधी 2-3 हजाराची साडी तरी टेकवली का त्यांनी तुझ्या हातावर? मग आणि त्यांना एवढा महागडा नेकलेस द्यायची गरजच काय? त्यांना एवढ्या महागड्या नेकलेसची सवय तरी असेल का? सवय सोड, त्यांनी एवढा महागडा नेकलेस पाहायला तरी असेल का? नसेल पाहिला तरी ठीक आहे, काही हरकत नाही. खांडेकरांची होणारी सून म्हणून तो तिचा मान आहे आणि तो मान तिला मिळायलाच हवा, जसा तुम्हाला मिळाला. तुम्ही पहिल्यांदा घरात आलात तेव्हा
बरोबर ना पद्मिनी काकू? हो ना. सून होणार आहे, झाली नाहीये ना? जी व्यक्ती या घरात अजून आलीही नाहीये तिचा मानपान दिसतो तुला, पण जे लोक या घरात आहेत त्यांचं काय? माझं काय? ओ सॉरी सॉरी, मान फक्त कौशिकी खांडेकरलाच मिळू शकतो नाही का? ईशा, कौशिकी ताई आहे तुझी, कर्तबगार आहे, बिझनेस सांभाळते, मान तिलाच मिळणार ना. इट्स ॲब्सोल्युटली ओके चेतना काकी. बाबा, पैसे कशाला? ते निशीच्या लग्नासाठी मी जमवले होते, घ्या ना. मला माहिती आहे खूप कमी आहेत, ह्याच्याने काही होणार नाहीये, पण आपण उरलेल्या पैशांची पण व्यवस्था करूयात. मी करीन सगळं व्यवस्थित, घ्या. अगं पण तू कशाला? हा नाही म्हणजे तू मेहनत करतेस, घरातल्या वाणसामानाचा खर्च तूच करतेस ना. हा आणि मग हे साठवलेले पैसे तू देणार? नाही नाही नको, ते तू तुझ्याकडेच ठेव. माझे मिलिंदकडून पैसे यायचे आहेत, ते मिळतील मला. बाबा, नाही मी ऐकलंय सगळं. पण मी त्याच्याकडनं वसूल करणार, घेणार का मी पैसे त्याच्याकडनं? हे तुझे पैसे नको आहेत.